यस 3 ओव्हरची मॅच पाहायला मिळेल. यस गेम ऑन. देव्या दोन्ही टीमला शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी गेम. पहिलाच बॉल यावेळेस लॉफ्ट केलाय, क्षेत्ररक्षक आहे आणि चांगला एफर्ट्स. ओहो यावेळेस संधी होती, चांगला एफर्ट्स पाहायला मिळाला आणि इथे मात्र आपण पाहतोय एक धाव यावेळेस मिळत असताना धावांचा श्रीकडे शेवत असताना यावेळेस विस्फोटक अग्रेसिव्ह बॅटिंगची सुरुवात करायची होती. यावेळेस बॅटिंग करत असताना टीम डोके संघाला मंगेश आणि प्रदीप ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीवीर जोडी आहे. एक धाव फलकावरती जरूर पाहायला मिळते. खाते खोलत असताना संघाचा आणि वैयक्तिक देखील. पुन्हा एकदा बॉल होती यार. राईट आर्म ओव्हर द विकेट. ओहो यावेळी चांगली गोलंदाजी. व्हॉट अ बॉल. चांगला बॉल यावेळी जरूर पाहायला मिळाला. डॉट बॉलच्या सांगता होत असताना पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी पाहायला जरूर मिळते. दोन बॉलचा खेळ समाप्त झालाय. एकच धाव फलकावरती पाहायला जरूर मिळते. पुन्हा एकदा बॉलर सज्ज आहे. राईट आर्म ओव्हर द विकेट. बॉल या. ओहो यावेळेस लॉफ्ट केलाय. स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक राहतील फक्त आणि फक्त धावत. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील 4 चौकार 4 रन्स. समीकरणामध्ये बदलाव थोडस का होईना यावेळी स्टार्टअप मिळत असताना संघाला 5 धावा फलकावरती आहेत. ओहो यावेळेस लिडिंग एज पाहायला मिळते. क्षेत्ररक्षक आहेत, चुकी घडणार नाहीये. स्ट्रेट इनटू द बास्केट. धक्का क्रमांक पहिला लागत असताना टीम डोके संघाला फलंदाज बॅक टू डक आउट. बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र नक्कीच दाखल झाल्यात यावेळेस रन मशीन ऑफ डोके टीम. रुपेश भोईरला आपण पाहतो यावेळेस बॅटिंग करत असताना इनॅट नंबर 3 वरती. रुपेश भोईर यावेळेस इनॅट नंबर 3 वरती आलेत. रन मशीन ऑफ टीम डोके. हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याची ओळख आहे, सध्याच्या घडीला चर्चेत असलेला खेळाडू आहे आणि आता मात्र महत्वपूर्ण कामगिरी या स्पर्धेमध्ये, या महत्वाच्या मॅच मध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल का, हे देखील प्रश्नचिन्ह निर्माण आहे. सध्याच्या घडीला ग्रामीण टेनिस क्रिकेट पटलावरील एक मोठं नाव आपण पाहतोय टीम डोके आणि टीम डोके मधील एक नामांकित असा खेळाडू रन मशीन ऑफ डोके रुपेश भोईरला पाहतोय ऑन स्ट्राइक. मॅन फ्रॉम डोके अष्टपैलू खेळाडू आहे आणि अनुभवी खेळाडू म्हणून ज्याची ओळख. हार्ड हिटर बॅटर. शेवटचा बॉल आहे 1 to go. 5 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि धावांचा जर विचार केला 5 धाव फलकावरती जरूर पाहायला मिळतात. 5 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस लॉफ्ट केलाय. रन मशीन का म्हटलं जातं त्याचं ज्वलंत उदाहरण रुपेश भोईरच्या बॅट मधून आलेला हा क्रॅकिंग षटकार 6. शेवटच्या बॉल वरती आलेला हा षटकार आणि या स्कोर कार्डला देऊन गेलेले हे धावा फार महत्वाच्या पाहायला मिळतात. 11 ऑन बोर्ड. दुहेरी अंकांमध्ये धाव फलक 1 और 1 11. 11 धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय आणि 11 धावा धाव फलकावरती जरूर आहेत. षटक क्रमांक दुसऱ्या यावेळेस घेऊन आलाय. पुन्हा एकदा बॉल तयार. प्रसादला आपण पाहतोय. इनॅट नंबर 2 गोलंदाज आहे. वैयक्तिक पहिला आणि संघाचा देखील दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळतंय. 11.00 सरासरी धावा इथे मात्र पाहायला मिळतात.
प्रोजेक्टेड स्कोर आपण जर पाहिला तर 33.00 चा जरूर पाहायला मिळतो. यावेळेस लॉफ्टेड फटका, इस मरतबा उछाल दिया हवा में, हवाई फायर मिलती हुई 6 रन, सिक्सर. पहिलाच बॉल वरती स्वैग से स्वागत नहीं करोगे हमारा कहते हुए ये बल्लेबाज मंगेश ऑन स्ट्राइक. व्हॉट अ बॅटिंग, पूर्णपणे अग्रेसिव्ह बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉल तयार. नेक्स्ट बॉल फुलर लेनचा बॉल होता, मिड विकेट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. रोहनला पण तिथे पाहतोय आणि एक धाव जरूर कंप्लीट झाली. एका धावेच्या मदतीने धाव फलक पोहोचलाय 18 या संख्येवरती. 18 ऑन बोर्ड. मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं होतं व्हॉट अ इनिंग, काय खेळली इथे मात्र स्वीकारली होती यावेळेस रोहनने. आणि मागच्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 33 धावांचा पाठलाग करायचा होता 18 बॉल मध्ये. ते नक्कीच धावा इथे मात्र चेस झाले होते 1 बॉल 4 वरती. ती मॅच मात्र येऊन टिपली होती शेवटच्या बॉल वरती आणि त्या धावा आल्या होत्या रोहनच्या बॅट मधून. व्हॉट अ इनिंग. ओहो, यावेळेस फटका लाजवाब आहे. स्वीट साउंड ऑफ द बॅट. बॉल चाललाय लॉंग लॉंग अवे मिड विकेट रिजन मध्ये. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील पूर्णपणे 6 धावा, सिक्सर. रन मशीन ऑफ डोके रुपेश भोईर यावेळेस बॅटिंग करत असताना जरूर पाहायला मिळतोय. ऑन फायर यावेळेस मोक्याच्या क्षणी चमकत असताना आपल्या संघाला मात्र पूर्णपणे विजयाच्या उंबरठ्यावरती नेऊन ठेवण्याचा एफर्ट्स, प्रयत्न, पराकाष्ठा रुपेशच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळतात. प्रत्येक धावा येणं फार गरजेचे त्याला देखील माहिती आहे आणि त्या धावा चांगल्या टीम टोटल वरती नेऊन ठेवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये करत असताना जरूर पाहायला मिळतोय. व्हॉट अ इनिंग. रुपेशच्या बॅट मधून 2 बॉल आतापर्यंत रुपेशने फेस केलेत आणि दोन्ही यावेळेस पाहिलं तर नक्की षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळत. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो, यावेळेस देखील फटका लाजवाब आहे. इथे मात्र चांगला एफर्ट पाहायला मिळत आहे. लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता आतमध्ये ढकलण्याचा प्रयत्न आणि या एकच धावाने इथे मात्र समाधान मानावं लागेल. आता मात्र समीकरण मध्ये बदलाव जरूर पाहायला मिळतोय. 4 बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि 25वा धाव फलकावरती जरूर आहेत. 25 ऑन बोर्ड. आता मात्र स्ट्राइक एंडला आपण पाहतोय मंगेशाला. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावरती आहे. टीम डोके आणि मोपाडा टीम बनाम ही मॅच पाहायला मिळते. ऑन साइडला पुन्हा एकदा रोहनला आपण पाहतोय बॉलचं चांगलं कलेक्शन फेकलंय. तोपर्यंत ही एक धाव जरूर कंप्लीट झाली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक पोहोचलंय 26 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल अजूनही उर्वरित आहे आणि 26 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. संध्याकाळचा 17 आपण पाहतोय आणि नैसर्गिक सानिध्यात वसलेले क्रीडांगण, आता प्रेक्षक देखील भरपूर पाहायला मिळतात. हाफ ट्रॅकर बॉल, यस. आता मात्र डॉट बॉल. 26 धावांवरती धावफलक स्थिरावलाय. 2 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 26 धावा धावफलकावरती आहेत. 26 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट.
शेवटचा आणि अखेरचं षटक आहे आणि या षटकामध्ये किती धावा बनतील ते देखील पाहणं फार गरजेचं राहील, कारण की जो पाहिला तर समोर देखील दिग्गज संघ आहे, दादा संघ आहे, परंतु आता मात्र किती धावा बनतील ते देखील पाहावं लागेल. येस, षटक क्रमांक 3 यावेळेस घेऊन आला न्यू बॉलर समीरला आपण पाहतोय, ओव्हर नंबर 3. और बॅटिंग करत असताना यावेळेस मंगेश आणि रन मशीन ऑफ डोके रुपेश भोईरला आपण पाहतोय. यस, बॉल तयार, हाफ ट्रॅकर बॉल होता, पुल करायचा होता, परंतु इथे मात्र मिडल ऑफ द बॅट प्रॉपरली पाहायला मिळाला नाहीये. बघता बघता इथे मात्र या 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चित्ताच्या वेगाने आणि हरणाच्या चप्पळाने या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि या 2 धाव्याच्या मदतीनं धाव फलक पोहोचलाय 28 ऑन बोर्ड. नेक्स्ट बॉल यावेळेस बॉल तयार पुन्हा एकदा. ओहो, यावेळेस देखील हाफ ट्रॅकर बॉल. आता मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना पुन्हा एकदा पाहायला मिळते. 28 धावांवरती धाव फलक स्थिरावलाय. लाईव्ह परत एकदा चालू झालेली आहे, कारण की लाईट गेली होती त्यामुळे लाईव्ह देखील बंद होती. पुन्हा एकदा ऑन स्क्रीन आपण ही स्पर्धा पाहू शकता प्रत्येक घरोघरात. आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेसाठी ज्यांनी आम्हाला मुलाचं सहकार्य केलंय या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. खऱ्या अर्थानं सन्माननीय हरेशजी जाधव साहेब, त्याच दरम्यान गणेशजी चिरले साहेब, खऱ्या अर्थानं 3rd आणि 4th प्राइज त्यांच्या वतीने पुरस्कृत करण्यात आलाय. ओहो, पहिल्या बॉल वरती ऑन साइडला इथे मात्र अटक केलाय, फक्त दिशा दाखवण्याचं काम. बॉल चाललाय सीमा पार. पहिल्याच बॉल वरती स्वॅग से केलाय स्वागत. मिळतील 4 चौकार, 4 रन्स. हेच आपण म्हणत होतो, यावेळी चर्चा चालू होती. दानशूर व्यक्तिमत्व, तदनंतर सन्माननीय आतिशजी पाटील साहेब, तदनंतर भास्करजी राहुल साहेब, त्यांच्या वतीने देखील कॅश प्राइज आले. त्यांचं देखील आम्ही मंडळाच्या वतीने आभार व्यक्त करतोय. तदनंतर सन्माननीय सुशील सर देशमुख साहेब यांच्या वतीने देखील कॅश प्राइज आम्हाला पुरस्कृत करण्यात आले, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. तदनंतर संपूर्ण आपण पाहतोय आरके ग्रुप, रॉयल किंग दाबा अंबरनाथ यांच्या वतीने देखील मुलाचं सहकार्य आले स्पर्धेसाठी, त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. संपूर्ण त्यांची टीम आपण पाहू शकतात. सन्माननीय संदीपजी धोंडे साहेब, त्या सन्मान लहूजी धोंडे साहेब, तदनंतर सन्माननीय भावीजी पाटील साहेब, धर्मा शेठ, तदनंतर श्यामजी सरकोत साहेब आणि अनिलजी बनोटे साहेब यांचं सर्वांचं आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून आभार व्यक्त करतोय. मोठा धक्का लागलाय आज मात्र. ज्या नावाचं वादळ मैदानात होतं त्या वादळाला मात्र शांत करण्याचं काम या गोलंदाज परेशने केलंय. व्हॉट अ बॉलिंग. पहिल्या बॉल वरती चौकार आला, तदनंतर आपण पाहतोय विकेटचं पतन. ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात रोहनला थोडेसे निराश आहेत, परंतु त्याला देखील माहिती आहे ही विकेट किती महत्वाची आहे. आता मात्र थोडस का होईना, थोडस यावेळेस निराश संपूर्ण खेळाडू कक्ष जरूर पाहायला मिळतोय. व्हॉट अ बॉलिंग. कौतुक करावं तितकं कमी. परेश टप्पा पडल्यानंतर उसळी घेतलेला बॉल पाहायला मिळाला, अप्पर कट पाहायला मिळाली आणि इथे मात्र धक्का लागत असताना संघाला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलाय समीर, यावेळेस नवीन फलंदाज. यस, नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहतो इथे मात्र नोमा सँडिंगला चेंडू आढळलाय. दोन्ही विकेटच्या मधोमध अगदी आपल्याला बरोबर पाहायला मिळतोय आणि एक धाव जरूर कंप्लीट. एक एक दोन दोन धाव्यांनी काही घडणार नाहीये, काही बिघडणार नाहीये, परंतु जर सामना जिंकायचा असेल ना तर कमबॅक करणं देखील तितकंच महत्वाचं आहे.
पुढचा बॉल यावेळेस आपण पाहतोय लावून अपील आहे. यस पुन्हा एकदा धक्का लागत असताना फलंदाजाला परतावं लागेल. व्हॉट अ स्पेल. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते यावेळेस परेशच्या माध्यमातून. लाजवाब गोलंदाजी. पुन्हा एकदा फलंदाजाला परतावं लागेल. वन मोर विकेट डाऊन. फलंदाज सम प्रसाद बॅक टू डक आउट. बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये आला. दिनेशला आपण पाहतो नवीन फलंदाज. इनॅट नंबर 4 वरती आला दिनेश. राईट मोर द विकेट. पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळेस कोलवटापाचा बॉल कॅप्सर सिलेक्शन आहे काव कॉर्नर रिजन मध्ये. इथे मात्र फटका सजवलाय. लाजवाब फटका. प्रॉपर टायमिंग. चांगला एक्झिबिशन पाहायला मिळतो. देखना स्ट्रोक. बॉल चाललाय सीमा पार. मिळतील 4 चौकार. षटक क्रमांक पहिला प्रगती पथावरती आहे. शेवटचा बॉल 1 टू गो. 9 धावा धाफलकावरती आहेत. लॉस ऑफ 2 विकेट्स. महत्वपूर्ण विकेट आपल्याला पाहायला जरूर मिळतात. ओहो यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल. बॅटचा स्विंग अर्ली फेस पाहायला मिळाला. अर्ली ओहो यावेळेस फलंदाजाला परतावं लागेल. इथे मात्र पूर्णपणे चप्पलाचा इस्तेमाल केलाय. धक्का लागत असताना अजून एक महत्वाची विकेट संपादित केली आहे. फलंदाज बाद. येस रिव्ह्यू इथे मात्र घेण्यात आलाय. थर्ड अंपायर स्कॉल. येस चांगलं वर्क यावेळेस केलं आमचे कॅमेरामॅनने. सुंदर. बाब्याला आपण पाहू शकतात कॅमेरामॅनच्या भूमिकेत आहेत आणि चांगल्या पद्धतीचं इथे मात्र कॅमेरामॅन वर्क. याच दरम्यान आपण पाहतोय खऱ्या अर्थानं जी ट्रॉफीज आपण पाहतोय या स्पर्धेसाठी आमच्या या स्पर्धेला लाभले गेलेत. आपण पाहतोय विद्यमान ग्रामपंचायत चे उपसरपंच काराव सन्माननीय नंदूजी शेंडे साहेब यांच्या वतीने जी ट्रॉफीज आपण पाहतोय पुरस्कृत करण्यात आले त्या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मनपूर्वक आभार आम्ही व्यक्त करू. खऱ्या अर्थाने सातत्याने भरपूर पाठिंबा असतो या स्पर्धेसाठी आणि यावेळेस देखील आपण पाहतोय काराव गावचे उपसरपंच सन्माननीय नंदूजी शेंडे साहेब यांच्या वतीने आम्हाला हे आकर्षक चषक आपण पाहतोय जे पुरस्कृत करण्यात आले त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करू. धन्यवाद. आभार. यस फलंदाज बाद असेल. गुड डिसिजन. कुणालजी पेनकर केपी सर इथे उपस्थित आहेत. चांगला निर्णय त्यांच्या माध्यमातून नक्कीच देण्यात आलाय. फलंदाज बाद. आता मात्र समीकरणामध्ये बदलाव. षटक क्रमांक पहिले समाप्त झाले आणि 9 धावा धाफलकावरती आहेत. येणारे 12 बॉल आणि अजून आवश्यकता असेल ती म्हणजे येणारे 12 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता अजूनही मैदानाच्या आतमध्ये. 37 रन्स टू विन फ्रॉम 12 बॉल. किशोर आणि दिनेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 2 यावेळेस घेऊन आलाय नवीन गोलंदाज मंगेशला आपण पाहतोय. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाली आणि आज देखील तशाच प्रकारची कामगिरी करतील का मंगेश ते देखील पाहणं गरजेचं राहील. चांगलं षटक यावेळेस चांगलं स्पेल यावेळेस हाताळत असताना पहिलं षटक आपण पाहिलं काय गोलंदाजी पाहायला मिळाली होती परेशच्या माध्यमातून. 2 महत्वाच्या विकेट त्यांनी संपादित केल्या ते म्हणजेच रोहन आणि समीरची. येस न्यू बॉल यावेळेस बॉल ट्रॅक वरती भिरकावून देण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र चुकी घडली मैदानाच्या आतमध्ये.
ही चुकी आहे का मॅच पाहावं लागेल. हो यावेळेस आपण पाहतोय व्हाईट बॉल. येणारे 11 बॉल आणि 34 धावेची आवश्यकता आहे. ओहो यावेळेस देखील डॉट बॉल पाहायला जरूर मिळतोय. पुन्हा एकदा डॉट बॉल. सातत्याचा विचार केला डॉट आणि डॉट वारंवार जरूर पाहायला मिळतात. समीकरण बदलत असताना मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा बॉल तयार. ओहो यावेळी स्कूल वटप्पाचा बॉल. इथे मात्र एक धाव कंप्लीट आणि एका धावेच्या मदतीनं धावफलकातून पोहोचलोय 13 या धावसंख्येवरती. 13 ऑन बोर्ड. ओहो फुल टच बॉल आहे. क्षेत्ररक्षक आहे. चुकी घडणार नाहीये. पुन्हा एकदा धक्का लागत असताना फलंदाज बॅक टू डक आउट. बाद. नेक्स्ट बॉल यावेळेस बॉल तयार. पुन्हा एकदा ओहो यावेळेस चुकी घडत असताना मैदानाच्या आतमध्ये पंच सांगत असताना यस इट इज व्हाईट बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 14 ऑन बोर्ड. येणारे 8 बॉल आणि 32 धावेची आवश्यकता अजूनही. ऑन स्क्रीन आपण पाहू शकता कुणाल पेनकर सर, केपी सर ऑफिशियल पंच आहेत. सातत्याने भरपूर चांगली कामगिरी अंपायरच्या भूमिकेत जरूर केली. आजच्या दिवसामध्ये चांगला डिसिजन अचूक अशी कामगिरी करतात ऑफिशियल पंच कुणालजी पेनकर, केपी सर. त्यांना आपण कॉन्टॅक्ट करू शकतात. भरपूर अशा मोठमोठ्या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारची अंपायरिंग केलेली आहे. ऑफ ट्रॅकर ओव्हर ट्रॅकवर फटका सजवायचा होता. क्षेत्ररक्षक आहे. चुकी घडली. कॅच ड्रॉप आणि त्याचं रूपांतर आपण पाहू शकता 2 धावा. 2 धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचलाय 16 ऑन बोर्ड. येणारे 7 बॉल आणि 30 धावेची आवश्यकता. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेस लाऊड अपील पाहावं लागेल. यस पंच कुठल्याही प्रकारचं इथे मात्र कोण करत नाहीये. डॉट बॉल. यस 2 षटकाच्या अखेरीस केस समाप्त झाला आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये होतोय. यस ऑफिशियल आपण पाहू शकता ड्रिंक्स ब्रेक. आपले छोटी दर्शन आणि सार्थक बनवटे आणि दर्शन बनवटे
सार्थक कडव आणि दर्शन बनोटे ड्रिंक्स ब्रेक साठी सायकल वरती आपल्याला पाहू शकतात. करातने आपण पाहतोय जो छोटा मागे बसलाय करातने मथुर चा चाहता वर्ग, मथुर बैलाचा करातने चाहता वर्ग आहे आणि सातत्याने आपण पाहिलं तर भरपूर सारं क्रिकेटवरचं प्रेम आहे, बैलगाडा शर्यतीवरचं प्रेम आहे आणि आता मात्र ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात त्यांना. सातत्याने क्रिकेटवरचं भरपूर प्रेम जरूर पाहायला मिळतोय. टॉस्का बॉसच्या बॅनर मध्ये देखील आपण त्याला पाहू शकतात आणि आपण पाहतोय फ्युचर स्टार आहे हे चेहरे आपण पाहतोय जे थोड्या वर्षामध्ये इन ऍक्शन मध्ये खेळताना या मैदानावरती असतील, त्यानंतर मोठमोठ्या स्पर्धेमध्ये जे खेळताना आपल्याला पाहायला मिळतात ते हे खेळाडू असतात. आणि ज्या प्रकारे आपण पाहतोय इथे मात्र खेळाडूंपर्यंत पाणी पोहोचवण्याचं काम ते करतात, परंतु काही वर्षांनी ते मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळतील. येस, येणारे 6 बॉल आणि 30 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र जर सामना जिंकायचा असेल टीम मोपाडा संघाला तर युवराज सिंग बनावं लागेल. ओहो, पहिला बॉल यावेळी ऑकलंडचा बॉल होता, एक धाव कंप्लीट. यावेळेस आपण पाहतोय पूर्णपणे यावेळेस अजूनही मॅच सोडलेली नाहीये, जिद्द सोडलेली नाहीये, प्रयास चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही 29 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. येणारे 5 बॉल 29 धावांची आवश्यकता. याच दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय आपण पाहतोय बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव शंभू बैल आणि त्या शंभू बैलाचे मालक शंकर बैलाचे मालक तेजस शिंदे. येस, आपल्याला विनंती असेल आपण या त्या सोबतीला आपण पाहतोय की त्याच दरम्यान त्यांच्या समेत आपण पाहतोय रोहितजी बनोटे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक सरचे स्वागत. ओहो, यावेळेस लॉफ्ट गेलाय फटका, परंतु तितकी लांबी नाहीये, एलिव्हेशन कमी आहे. धक्का लागत असताना संघाला फलंदाज बाद. रोहितला आपण पाहतोय खऱ्या अर्थानं काल आपण पाहिलं भरपूर मेहनत केली होती, परंतु आज कॉलेजला गेले होते आणि त्यामुळे आज उशिरा का होईना परंतु या स्पर्धेसाठी उपस्थित झाले. शंकर बैलाचे मालक आपण पाहतोय उपस्थित आहेत मुख्य व्यासपीठावरती. तेजस शिंदे खऱ्या अर्थानं सध्याच्या घडीला चर्चेत असलेला बैल आहे. शंकर आणि रैना हे दोन्ही प्रसिद्ध नाव आपण पाहतोय बैलगाडा क्षेत्रातील महाराष्ट्र राज्यामध्ये. उर्वरित अजूनही फक्त आणि फक्त 2 बॉलचा खेळ बाकी आहे. पूर्णपणे औपचारिकता या मॅच मध्ये शिल्लक आहे. 2 बॉल आणि 28 धावांची आवश्यकता. हवेमध्ये प्रहार केला, इथे मात्र संधी आहे, पाहावं लागेल. ओहो, कॅच ड्रॉप. ओहो, यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र पाहावं लागेल डॉट बॉल आणि आजचा दिवस इथे मात्र समाप्त होईल. आणि मेगा फायनल जांताराचा क्रिकेट संघ आयोजित जांताराचा चषक 2025 मध्ये ज्यांनी धडक मारली आहे टीम डोके या संघाने मेगा फायनल मध्ये पहिला संघ ज्यांनी प्रवेश केला या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय रुपेश भोईर, संपूर्ण त्यांची टीम. कॉंग्रॅच्युलेशन संपूर्ण टीमला आणि हार्ड लक टीम. मोपाडा संघ चांगला खेळ आपल्याला जरूर पाहायला मिळाला आणि या मॅचचा
सेमी फायनलचा मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलाय. त्याच्या बॅट मधून 29 धावा आल्या. तो ठरला या मॅच चा मॅन ऑफ द मॅच. रन मशीन ऑफ डोके रुपेश भोई ठरलाय या मॅच चा मॅन ऑफ द मॅच.